चला तर मंडळी, आज घरातल्यांचं म्हणणं होतं जेवणामध्ये इतकी चमचमीत भाजी आहे तर त्यासोबत खाण्यासाठी नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी कर. 1.5 वाटी पाणी घेतलं, चवीनुसार मीठ घातलं, पाण्याला उकळी आली, गॅस कमी केला, त्यामध्ये सारख्या वाटीने मोजून 2 वाटी मक्याचं पीठ घातलं, लाटण्याने छान असं मिक्स करून घेतलं. 2 वाटी पिठासाठी 1.5 वाटी पाणी हे अगदीच योग्य प्रमाण आहे. छान गोळा झाला, गॅस बंद करायचा, झाकण ठेवून 10 मिनिटं तसंच वाफेत ठेवायचं. 10 मिनिटांनंतर पीठ ताटात काढायचं आणि 2-3 मिनिटं वाफ जाऊ द्यायची. 2 ते 3 मिनिटांनंतर हलक्या ओल्या पाण्याच्या हाताने 3 ते 4 मिनिटं हे पीठ मळून घ्यायचं. ओल्या पाण्याच्या हाताने मळलं की चटका लागत नाही, पीठ हाताला चिकटत नाही. शेवटी अर्धा चमचा तेल लावायचं, मळून घ्यायचं, आवडीनुसार गोळे करायचे. सुकं मक्याचं पीठ लावून उलटून पलटून हलक्या हाताने मस्त असा मध्यम जाडीचा फुलका लाटून घ्यायचा. लाटताना तुटत फाटत चिकटत चिरत काहीच नाही. चांगल्या गरम तव्यावर उलटून पलटून मोठ्या आचेवर फुलका भाजून घ्यायचा. टम्म फुगतो. बटर किंवा तूप लावून सर्व करायचा. मी लसूणी पालक सोबत सर्व केला. नक्की करून पहा.